गर्दीमुळे त्याची शोभा वाढलेली आहे, त्याचा मोठेपण वाढलेला आहे. आपली उपस्थिती एवढी असल्यामुळे व्यासपीठ देखील उंच झालंय आणि आम्हाला देखील मनापासून तिकडून येताना पाहिलं. अजूनही महिला येतात. येताना आम्ही जेव्हा आपल्या मधून आलो त्या महिला भगिनींच्या डोळ्यातलं प्रेम पाहिलं, त्यांच्या मनातले आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळाले, भावना पाहायला मिळाल्या. खरं म्हणजे हे सगळ्यांच्या नशिबी भाग्य नसतं. आम्ही भाग्यवान आहोत की एवढा मोठा महासागर आज महाशिवरात्रीला इथं लोटलेला आहे. हे दृश्य विलोभनीय आहे. हे अशा प्रकारचं सामर्थ्य, स्त्री शक्ती जागर इथं झालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून वंदन करतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. 600 पेक्षा जास्त सरपंच इकडे उपस्थित आहेत आणि त्याही महिला सरपंच, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त हे विराट रूप या महिला भगिनी मातांचं इथं पाहायला मिळालेलं आहे. सगळ्यांच्या मनामध्ये याच भावना आहे. अगदी आपल्या माता भगिनी बांधव पण इकडे आहेत, परंतु या माता भगिनींसाठी हे सरकार तुमचं आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे. हे कामगारांचं आहे. हे माझ्या माता भगिनींचं आहे, बांधवांचं आहे, तरुणांचं आहे, ज्येष्ठांचं आहे. सगळ्यांचं हे सरकार आहे. आणि आपल्यातलाच एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सर्वसामान्य हा मुख्यमंत्री आपला आहे. आणि म्हणून आपले दुःख वेदना, आपल्या भावना, अडचणी, समस्या या मला चांगल्या प्रकारे कळतात. मी समजून घेतो, लोकांमध्ये जातो, लोकांशी संवाद साधतो. आज पहाटे 4 वाजेपर्यंत मी काम केलं मुंबईमध्ये आणि सकाळी विमान पकडून आपल्या दर्शनासाठी इथं आलो, आपल्याला भेटायला आलो, आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपण आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक भूमिकातून आपण पुढे जात असता. एवढी मेहनत, एवढा त्याग, या सगळ्या आणि एवढे कष्ट या माता भगिनी घेत असतात. आपला परिवाराचा चरितार्थ चालवत असताना आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने समाजामध्ये देखील काम करताय. आणि म्हणून आज मी आपल्याला जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा या ठिकाणी देतो. महाशिवरात्रीच्या पण पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे तारा राणींनी अतुलनीय शौर्य गाजवून मराठा साम्राज्याचं, आपल्या माता भगिनींचं रक्षण केलं. राज्यकारभारात, जनसेवेत आदर्श निर्माण करून अहिल्यादेवी होळकर यांनी आपला ठसा उमटवला. तो इतिहास आपल्याला माहिती आहे. सावित्रीबाईंनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि आपल्या व्यासपीठावर त्यांचे या थोर व्यक्तिमत्वांचे तस्विरी आपण लावल्यात, त्यांचं नमन केलेलं आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. आणि त्यांचेच वारसदार आपण आहोत याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून राजकारण, समाजकारण, पत्रकार, पोलीस खातं, कला, क्रीडा, साहित्य, संगीत अशा विविध क्षेत्रात स्त्रिया
माझ्या माय भगिनी पाय रोवून उभ्या आहेत, अगदी भक्कमपणे उभ्या आहेत, न डगमगता उभ्या आहेत. अंतराळात पण महिला आहेत, युद्ध नौकेत पण महिला आहेत आणि युद्ध नौकेचं कमान देखील महिला भगिनीच्या हातात आहे. आज हे एवढ्या सगळ्या जगात कुठलंही क्षेत्र असं नाही की तिथं महिला नाही. आता जमाना बदललाय आणि म्हणून आज हम भी किसी से कम नहीं हे माय भगिनींनी वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता अबला नाही, आता सबला आहे, रणरागिणी आहे. त्यामुळे महिला आपल्या ज्या आहेत यांच्या नादी कोणी लागायचं नाही. या राज्यात आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण महिला धोरण जाहीर केलंय. महिला सुरक्षा अभियान आपण सुरू करतोय शहरामध्ये. कारण माझ्या माय भगिनींना कुठेही अडचण आली तर ताबडतोब त्यांना मदत पोचली पाहिजे, त्यांना संकटातून सोडवलं पाहिजे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आज राज्य सरकार अनेक उपक्रम सुरू करते आहे. आणि म्हणून आज महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे राबवत आहेत. त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या मेहनतीमुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत एक मोलाचा हातभार लागलेला आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला भगिनी आज या ठिकाणी पुढे आहे आणि म्हणून मी आपलं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे स्त्रियांना द्या इतका मान की ती वाढवू शकेल देशाची शान. अशा प्रकारचा मान आपण स्त्रियांना दिला पाहिजे. या देशामध्ये महिला पुरुष समानतेची भूमिका आपली आहे आणि पण त्यांना समानतेच्या वाटेवर आणण्याचं काम आपल्या आदरणीय प्रधानमंत्री, लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं. आज नवीन संसद भवनामध्ये दिल्लीच्या पहिलं विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षणाचं मंजूर झालं. ही हिम्मत मोदी साहेबांनी दाखवली. उज्ज्वला गॅस योजनेमुळे महिलांचे अश्रू पुसण्याचं काम केलं. महिलांच्या नावे पक्की घरं करून मोदीजींना त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला. लखपती दीदी, स्टँड अप इंडिया योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, त्याचबरोबर महिला समृद्धी योजना यासारख्या अनेक योजना देऊन महिलांना बळ देण्याचं काम केलं आणि निर्भया कायद्यातून महिलांच्या सुरक्षेचं अभिवचन देखील दिलं, त्यांना खात्री देखील दिली. त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या समृद्धी सारख्या योजना देखील लागू केल्या आणि मातृवंदना योजनेतून महिलांचं आरोग्य हित जपण्यात आलं. हे सगळं जे आहे हे सरकार, आपलं सरकार, केंद्र सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये अनेक योजना महिलांसाठी आपण आणतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन, राज्यातील 2 कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी ही क्रांतिकारी योजना आहे महिला सशक्तीकरणाची. आणि म्हणून आज महिला आर्थिक विकास महामंडळाने महाराष्ट्राच्या 10,500 गावं आणि 295 शहरामध्ये 1,65,000 महिला बचत गट निर्माण केले. याचे 20 लाख सभासद आहेत. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो, मगाशी कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं खासदारांनी, मला वाटतं की महिला बचत गट जेव्हा कर्ज घेतात, मुश्रीफ साहेबांच्या बँका आहेत त्यांना माहिती आहे, आणि म्हणून एनपीए नाही, 100% परतफेड करणारी आमची महिला भगिनी आहे. प्रामाणिकपणे या ठिकाणी त्या कर्ज परतफेड करतात. आणि म्हणून
प्रामाणिकपणे कर्जफेडी करतात आणि प्रामाणिकपणे नेटाने कष्टाने आपला व्यवसाय देखील करतात आणि म्हणून त्या यशस्वी होत आहेत। आणि म्हणूनच महिला बचत गटाचा आपण जो रिव्हॉल्विंग फंड होता, खेळतं भांडवल 15,000चं दुप्पट आपण 30,000 केलं आपल्या सरकारने। सीआरपीचं मानधन डबल केलं आणि त्याचबरोबर राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचे जे रिक्त पद आहेत ते आपलं सरकार भरते, त्यांचं मानधन वाढवलंय। अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि म्हणून आदिवासी आणि दुर्गम भागात या ठिकाणी त्या काम करतात। आशा सेविका देखील यामध्ये असतील, त्यांनाही मी निश्चिंत करू इच्छितो, त्यांनाही खात्री देऊ इच्छितो की आशा सेविकांना देखील सरकार निराश करणार नाही, त्यांनाही न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल। शेवटी हे सरकार तुमचं आहे, सरकार आपलं आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच यामध्ये आपण 10 शहरातल्या 5,000 महिला भगिनींना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणं देण्याचा निर्णय घेतलाय, अन्य सुविधा आपण त्यांना देतोय आणि त्याचबरोबर योजनेत ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महिलांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे। महिला व बाल विकास विभागाला 3,000 कोटी रुपयांची आपल्या सरकारने तरतूद केली आहे। एसटी मध्ये आपण 50% सवलत देणारं हे देशातलं पहिलं आपलं राज्य आहे आणि म्हणून 50% सवलत दिली। आता 200 रुपये तिकीट असेल तर महिला भगिनी आपल्या पतिराजाला सांगते, तुम्ही थोडं घरात बसा, मी अर्ध्या तिकिटात जाते, बाजार घेऊन येते। खरं आहे ना? त्याच्यामुळे एसटी तोट्यात होती, ती फायद्यात आली। आता काही ठिकाणी मला सांगितलंय तर कोल्हापूरमध्ये आपल्या काही बसेस शहरामध्ये ग्रामीणमध्ये ते फिरतात, त्यांना 50% सवलत लागू नाहीये। आज मी सांगतो तुम्हाला, आज महिला दिनानिमित्त या ठिकाणी जी 50% सवलत एसटीत लागू नाही ती सुरू करण्याचा निर्णय आपण आज या ठिकाणी घेतोय।